गणपती बाप्पा माफ करेल खराब झाले तर घरचे. आज आहे संकष्ट चतुर्थी, तर मी ठरवलं की आज आपण बनवूया बाप्पाच फेवरेट मोदक. कुणीतरी मला कमेंट केलेली की कुर्ती घाल अजून छान दिसते. सो काय म्हणणं आहे आता तुमचं? फर्स्ट आपण खिसून घेऊया खोबऱ्याची वाटी. आणि मी मोदक फर्स्ट टाइम बनवते तर मी कमी क्वांटिटी मध्ये बनवणार. सो आपलं खोबरं खिसून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहे साखर. आणि मला मम्मी बोललेली आहे की स्वाद येण्यासाठी वेलची पावडर टाकते. बाय द वे मला फक्त नखरे करायला नाही, जेवण बनवायला पण येतं. सो इग्नोर माय फुकटची बडबड. तर आपण नेक्स्ट स्टेप कडे वळूया. ह्यामध्ये साखर टाकली, आता आपण टाकूया वेलची. इथे आपण ह्याला गरम व्हायला ठेवलं आहे कारण की थोडी साखर वितळली पाहिजे या सारणात. गरम होतोपर्यंत आपण चाय पिऊन घेऊया. मम्मीने दुपारीच मळून ठेवलेलं आहे. सो आता आपण पटापटा लाटत मेरे कान में जो बाली मैंने देखा डाली. आहे आपली छोटीशी पुरी रेडी. आय नो हा गोल आकार नाहीये, पण गोल असो, आयत असो, त्रिकोण असो, चौकोन असो, कसं पण केलं तरी पोटातच जाणार. आधी आपण टाकूया सारण. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट कढी बनवणं. सो दिस इज माय क्यूट सा मोदक. 1 तासाच्या मेहनतीनंतर ना आपले मोदक रेडी झालेले. मोदक तर पहिला आपण डब्याला तेल लावून पण ठेवलेले आहेत उकडायला मोदक. सो मोदक रेडी झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.